नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील सातपूर बस स्टँडवर। इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे। नाशिकच्या पवित्र भूमीतून निघून आपण एका अनोख्या आध्यात्मिक प्रवासाला निघणार आहोत। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी नाशिक पासून अक्कलकोट पर्यंत। या प्रवासाचा जो अंतर असणार आहे 400 ते 450 किलोमीटर समथिंग आपला प्रवास होणार आहे। हा दिवसाचा प्रवास असल्यामुळे तुम्हाला निसर्गातील निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव देखील घेता येणार आहे। तसेच तुम्हाला अक्कलकोट दर्शन संपूर्ण माहिती त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। आतापर्यंत अक्कलकोटचे आपले 3 ब्लॉक कंप्लीट झालेले आहेत। महाड, अक्कलकोट, चिपळूण, अक्कलकोट, अक्कलकोट। तर एवढे आपण अक्कलकोटचे मार्ग कव्हर केलेले। तर मित्रांनो, तुम्हाला मस्तपैकी असा सातपूर बस स्टँडचा परिसर दाखवतो, कशा प्रकारे हा सातपूर बस स्टँडचा परिसर आहे। चला तर मग। तर तुम्हाला नाशिकवरून सातपूर यायचं असेल किंवा सातपूरवरून नाशिक जायचं असेल त्यासाठी सुद्धा बसेस अवेलेबल आहेत। त्या पण मिनी बसेस पाहू शकता। इथे त्र्यंबकेश्वरवरून बस आली नाशिकला, तर इथे सातपूर बस स्टँडला या बसेस पण थांबतात आणि पलीकडची सिटी बस पण थांबते इथे। मिनी बसला सातपूरवरून नाशिक जाण्यासाठी 15 रुपये तिकीट आहे, फुल तिकीट। तर मित्रांनो, आपल्याला बस लागलेली आहे 7:30 वाजता। पाहू शकता सातपूर बस स्टँडला इथे गाडी आलेली आहे। गाडीचा प्रकार पहा, अशोक लेलँड BS6 ऑयस्टर बस लालपरी। आता दादा मस्तपैकी क्लीन करतायत काच वगैरे गाडीची। गाडी एकदम वॉश करून आलेली आहे। सातपूरवरून गाडी सुटते सातपूर, नाशिक, संगमनेर, अहिल्यानगर, करमाळा आणि अक्कलकोट असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। गाडी नंबर पाहू शकता MS14 LX 6739। या गाडीने आपण प्रवास करणार आहे अक्कलकोट पर्यंत। सातपूरवरून गाडी सुटण्याचा जो टायमिंग आहे तो 7चा आहे। थोडीशी अर्धा तास इकडे लेट झाली गाडी। तर गाडीमध्ये काय काय सुविधा आहे तुम्हाला सांगतो। पुशबॅक सीट आहे, USB चार्जर आहे, एअर व्हेंटिलेशन साठी विंडो दिलेला आहे, मोठी अशी खिडकी दिलेली आहे, खिडकीच्या बाजूला इमर्जन्सी हातोडा, अशा काही सुविधा आहेत बसमध्ये। संपूर्ण बस एकदम खाली आहे। तर मित्रांनो, आपली गाडी रवाना होते सातपूरवरून। आता बघूया नाशिकच्या कोणत्या बस स्टँडला ही बस जाते। सातपूर बस स्टँड वरून जी आपली बस आली ते महामार्ग बस स्टँड। गाडीमध्ये प्रवासी भरायला सुरू झालेले। बरोबर या ठिकाणी 7:48 झाले। महामार्ग बस स्टँडचा परिसर 7:48 दृश्य। ही जी गाडी आहे ती रिझर्वेशन गाडी नाहीये। 10 ते 12 दिवस झाले या रोडवर गाडी नवीन आहे। सातपूरवरून महामार्गावरून आपली बस आली आहे नाशिक रोड बस स्टँड। बरोबर या ठिकाणी 8:10 झालेले आणि गर्दी पहा गाड्यांची। संपूर्ण बसेस इथं भरलेले, सिटी बस, लांब पल्ल्याच्या बस, तोडुंब करते। नाशिक रोडला येता बस पाहू शकता किती भरलेली आहे। आतापर्यंत एवढे प्रवासी बसमध्ये भरलेले। सिन्नर किंवा संगमनेरच्या स्टॉपला बघूया प्रवासी किती फुल पॅक भरतात। आता काही जशी बस फुल भरली नाही, त्याच्या पुढचा स्टॉप येणार आहे तो सिन्नर आणि संगमनेर। चला मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी। असं बघूया या रोडवरचा पहिला स्टॉप पुढे येतोय।
MH16 जिल्हा अहिल्यादेवीनगर या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे 9:36. 9:30 वाजताचे दृश्य संगमनेर बस स्टँड. या ठिकाणी आपली बस जी पोहोचली होती फलाट क्रमांक 3, जिथे सोलापूर पंढरपूर जाण्यासाठी बसेस लागतात. गाडीहून फक्त जवळजवळ 10 दिवस झालेत आणि गाडीचे पार्ट भयानक वाजतायत. आपण जसं नाशिक रोड बस स्टँडवरून निघलो 50% प्रवासी भरले होते. त्याच्यानंतर किन्नरला जवळपास 80% प्रवासी भरले आणि आता संगमनेर येत आहे. गाडी एकदम फुल पॅक झालेली आहे या रोडवर. अजून एक बस आली अकोले पाथर्डी बस. आणि संगमनेर बस स्टँड हा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा हा एक कनेक्टिंग पॉइंट आहे. इथून पुण्यासाठी, नगरसाठी आणि नाशिकसाठी बऱ्याच बसेस धावतात. नाशिक पासून जवळपास आपण 70 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे संगमनेर पर्यंत. आता इथून गाडी जाणार ते अहिल्यानगर. संगमनेर ते नगर जे अंतर राहिलेलं आहे ते जवळपास 100 किलोमीटर. संगमनेर बस स्टँडचा आतील परिसर पहा. इथे नियंत्रित कक्ष आणि हे सर्व पॅसेंजर लॉबी. या ठिकाणी फलाटला गाड्या पाहू शकता. नाशिक पारनेर आगाराची. त्याच्यानंतर आपली बस नाशिक अक्कलकोटच्या बाजूला अकोले पाथर्डी गाडी, अकोले आगाराची. सगळ्यात शेवटी गाडी कुंभमेळा गाडी, नगर नाशिक. मी एक गाडी विचारली इकडे अकोले पाथर्डी बेस्ट रूट आहे हा, पण 9 वाजताची गाडी आहे अकोल्यावरून. अकोला आणि अकोल्यामध्ये बरंच कन्फ्युजन आहे. हे नगर मधला अकोले. आता गाडी रवाना झालेली आहे. आता डायरेक्ट इथून जाणार ते लोणी आणि कोल्हार. त्याच्यानंतर गाडी डायरेक्ट नगरला पोहोचेल.
12:17 आपली बस आली आहे तारकपूर बस स्टँड. तारकपूर बस स्टँडला 12 वाजताचे जे ऊन पसरले ना 34 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान वाढलेले. आणि आता इथून गाडी जाणार ते माळेवाडा बस स्टँड. इथून आपण एक रिसेंटली रूट केला होता नगर ते गाणगापूर, ते पण अक्कलकोट पर्यंत झाला तो रूट, पण आपण पण त्याच मार्गे चालतोय. आता इथून बस जाणार तर करमाळा. करमाळा नंतर तुम्हाला तर माहिती आहे टेंभुर्णी, सोलापूर आणि अक्कलकोट. दुपारच्या वेळेला एवढी काही गर्दी नसते तारकपूर बस स्टँडला. आता माळेवाडा बस स्टँडला तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त गर्दी असणारं बस स्टँड म्हणजे माळेवाडा बस स्टँड. तारकपूर आगरची एक देवदर्शन गाडी गेलेली आहे बालाजी यात्रा. मला पण ती अपडेट मिळाली नाही. ती गाडी एक दिवस जायच्या आधी मला कळलं होतं ती गाडी गेली, नाहीतर आपण त्या बालाजी रूट आपण केला असता. तर तुम्हाला बोललो होतो मित्रांनो माळेवाडा बस स्टँडला खतरनाक गर्दी. टेम्पररी बस स्टँडच्या शेड मध्ये पाहू शकता प्रवासी किती भरलेले. त्याच्यामध्ये हे बसेसची गर्दी. नगर मधलं पुणे बस स्टँड म्हणजे स्वस्तिक बस स्टँडला आता गाडी जात नाही. स्वस्तिक बस स्टँड इथून 500 ते 300 मीटरच्या अंतरावर आहे, जास्त काही लांब नाहीये. फक्त इथे तुम्ही चालत चालत जाऊ शकता माळेवाड्यावर. आता जाऊया इथून करमाळा, टेंभुर्णी आणि सोलापूर. त्या आधी कुठे जेवणासाठी वगैरे बस थांबते बघूया. ज्या गोष्टीची आपण सकाळपासून आतुरतेने वाट बघत होतो त्यासाठी गाडी थांबलेली आहे. इथे जेवणासाठी थांबा झालेलं आहे हॉटेल शीतल. पाहू शकता इथे रुई 36 म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी थांबा झालेला आहे आणि दोन्ही बसेसचा संगम झालेला आहे. तर इथे गाडी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 1:10. इथून करमाळ्याचं जे अंतर आहे ते 72 किलोमीटर समथिंग आपला प्रवास आहे. त्या आधी आपण जेवण घेऊया. रुई 36 मधला हॉटेल शीतलचा परिसर. मस्तपैकी गरमागरम आपला मिसळपाव इथे आलेला आहे. अशा प्रकारचा हा मिसळपाव मिळतो इथे 60 रुपये पर प्लेट. त्याच्यामध्ये मिसळ आणि पाव, कांदा, लिंबू. रुई 36चा मिसळ पाव मस्त. त्र्यंबकेश्वर बारामती या गाडीचा पण आपण रूट केलेला आहे. ज्यावेळेस साधी माइल स्टील बस होती या रोडवर, आता पाहू शकता या रोडवर शिवशाही बस टाकलेली आहे. बारामती आगारची, बारामती त्र्यंबकेश्वर या पण गाडीचा आपण ब्लॉग बनवलेला आहे. मस्तपैकी असं जेवण झालेलं आहे आणि जेवणाचा जो कॉस्ट आला टोटल 90 रुपये. तर मित्रांनो अक्कलकोट साठी सगळ्यात जास्त भाविक कोणत्या ठिकाणावरून येतात नक्कीच कमेंट करून सांगा. सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे करमाळा बस स्टँडवर. इकडे प्रवाशांची दुपारच्या 3च्या दरम्यान तुडुंब गर्दी पाहू शकता बस स्टँडवर. करमाळापासून अक्कलकोटचं अंतर बघायचं झालं तर
70 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास दाखवत आहे. अजून आपल्याला जवळजवळ 5 तासांचा कालावधी लागेल अक्कलकोटला पोहोचायला. आतापर्यंत जेवढे पण आपले रूट कव्हर झालेले आहेत पाहू शकता. सातपूर, नाशिक, संगमनेर, अहिल्यानगर नंतर करमाळ्याहून गाडी जाणार जीवर बायपास करत टेंभुर्णी आणि सोलापूर अक्कलकोट. करमाळा बस स्टँडला कधी जरी आला तुम्ही इथं पण चढून वगैरे दिसते. प्रवासी अक्षरशः खाली बसलेले आहेत, वर बसायला जागा नाही फलाटला. वर दादा नवीन आहे या रूटला, पण मला हा रूट माहिती आहे त्यामुळे चाललंय आपल्या हे. बापरे, कुठे गेलं टेंभुर्णी बस स्टँड. टेम्पररी एरिया चालू केलं इकडे, पण टेंभुर्णी बस स्टँडचं काम तर आज चालू आहे पाहू शकता. त्या ठिकाणी टेंभुर्णी बस स्टँडचं जे ग्राउंड आहे ते पूर्ण फोडलेलं आहे इथे. तर इथे टेम्पररी बस स्टँड दिलेलं आहे पाहू शकता या ठिकाणी. आपल्या पाठीमागे अजून एक गाडी आली, स्वारगेट वरून आली, स्वारगेट सोलापूर. आता हा जो हायवे लागलेला आपला सोलापूर ते पुणे हा हायवे, आणि अजून एक इकडून शिवाई बस आली सोलापूर, स्वारगेट सोलापूर. बरोबर टेंभुर्णी बस स्टँडला आपली बस 4 वाजता पोहोचलेली. या रोडवर सिंगल क्रू आहे. आपल्या गाडीचं फुल तिकीट बघायचं झालं तर नाशिक ते अक्कलकोट 765 रुपये एवढं आपल्याला फुल तिकीट पडलेलं आहे या गाडीसाठी. गाडीमधली एक गोष्ट खटकली ती म्हणजे गाडीमधून येणारा आवाज. 11 दिवस झाले नाही तोपर्यंत खडखड खडखड आवाज यायला लागला. या हायवेवरून मला सगळ्यात जास्त गाड्या भेटून जातील ते म्हणजे सोलापूर पुण्यासाठी. ही तिसरी बस आली सोलापूर स्वारगेट शिवसेना. इथे गाड्यांची जास्तच गर्दी व्हायला लागली, त्यामुळे लवकर गाडी हलवली पाहू शकता. एका मागोमाग 3 गाड्या आलेल्या आहेत. टेंभुर्णीचं जे टेम्पररी बस स्टँड आहे एकदम छोटं बस स्टँड आहे, त्याच्यामध्ये गाड्या लावायचं होता जागा पुरत नाही, एवढं छोटे. पण या ठिकाणी ज्या गाड्या आहेत ना भयानक.
पण त्याच्या मागच. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर बस स्टँडवर. बरोबर या ठिकाणी 5:47 झालेले आहेत. आणि सोलापूर असं एकमेव शहर आहे धाराशिव, बीड, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कर्नाटक मधील गुलबर्गा या जिल्ह्याला लागून आहे. सोलापूरमध्ये धार्मिक स्थळ बघायचे झाले तर सोलापूरचे ग्रामदैवत आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सिद्धेश्वर मंदिर. दुसरं जे आहे ते श्री स्वामी समर्थांचं पवित्र स्थान म्हणजे अक्कलकोट मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवता म्हणून ओळखले जाणारे तुळजाभवानी मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक. चौथं जे आहे ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र. त्या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने वारकरी जमा होतात. श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर. सोलापूरमध्ये जर प्रसिद्ध बघायचं झालं तर सोलापूरचे चादर एक प्रसिद्ध आहे. त्याच्यासोबतच खाद्यपदार्थ म्हणलं तर शेंगा चटणी. सोलापूर जिल्ह्यातलं हे सोलापूर बस स्टँडचा परिसर. आणि इथे आपली बस रवाना होते. आता बघू या बसमध्ये किती गर्दी आहे. इथून आपला जो डिस्टन्स राहिलेला आहे अक्कलकोट तर जवळपास 40 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. इथे सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा मराठी, हिंदी, कन्नड आणि तेलुगू. लाभले भाग्य आम्हा असं बोलतो मराठी. भारी वाटतं मराठी. आतापर्यंत जेवढे पण जिल्हे या रूटवर आलेले तिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती. नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर नगर, सोलापूर एवढे 3 जिल्हे या रूटवर येतात. बघितलं असेल एकदम 3 जिल्ह्यांमधून जाणारी बस नाशिक, अक्कलकोट. रंगभवनला तर भाईसाब बस फुल पॅक खतरनाक पॅक भरली बस. परत इकडं अलीकडे वळायचे शेडच्या आतमध्ये. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेले अक्कलकोट बस स्टँडवर. आणि इथे आपली बस उभी आहे पाहू शकता. आणि याच्या पाठीमागं अक्कलकोट बस स्टँडच्या बांधकामाचे कामकाज. अक्कलकोट बस स्टँडचा हा टेम्पररी परिसर आहे. आणि इथून आपली बस जाणार आहे अक्कलकोट दर्शनसाठी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुठलं लोकेशन असणार आहे. जिथे ह्या गाडीचा मुक्काम आहे त्या ठिकाणी ही गाडी जाणार आहे. आता मी मुक्कामाचा प्लॅन करतोय. तुम्हाला 200 वाली रूम दाखवली आहे. बाय चान्स 100 वाली अवेलेबल असेल तर ती पण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो अशा पद्धतीने गाडीचा रूट चालतो. नाशिक अक्कलकोट, अक्कलकोट नाशिक. तर अशा पद्धतीने या गाडीचा रुटीन असतं. अक्कलकोट बस स्टँडला सगळी बस खाली झाली होती. तर दर्शनपर्यंत सध्या तरी कोण नाही. तर दादांची छोटीशी ओळख करून देतो तुम्हाला. दादा आपलं नाव? फर्स्ट टाइम तुम्ही गाडी घेऊन आले इकडे? फर्स्ट टाइम चालवली गाडी. कशी वाटली तुम्हाला गाडी? गाडी भारी, नवी गाडी असल्यामुळे काय वाटलं. किती वर्षापासून आपण सेवेमध्ये?
16 वर्ष. 16 वर्ष. अरे बापरे, खूप वर्ष सर्व्हिस केली. दादा आपलं नाव? भूषण कमलाकर नावरकर, पंचवटी डेपो. पंचवटी डेपो. तर दादांसोबत प्रवास करून भारी वाटलं. तर दादा व्हिडिओ आपण कधी आलो नाशिक पंचवटी आगारमध्ये तर नक्कीच आपण रोड करूया. तर मित्रांनो मस्तपैकी असा प्रवास झालेला आहे. नाशिक ते अक्कलकोट कंप्लीट प्रवास झालेला आहे 12 तासांचा. आता या अक्कलकोटवरून गाडी उद्या सकाळी नाशिकसाठी रवाना होणार सकाळी 7 वाजता. जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं इथे सर्व प्रायव्हेट बसेस उभारतात. त्याच्यानंतर आपल्या महामंडळाच्या बसेस पाहू शकता, बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत इथे. देवरुख अक्कलकोट नंतर बऱ्याच जणांची कमेंट आली होती की नाशिक अक्कलकोट हा रूट करा. तुम्हाला सांगितलं कोणकोणते रूट आपण कव्हर केलेले आहेत. महाड अक्कलकोट, चिपळूण अक्कलकोट, देवरुख अक्कलकोट आणि आता नाशिक अक्कलकोट. अक्कलकोटचे आता बरेच सिरीज व्हायला लागले. अजून दुसरं कुठलं तरी देवस्थान आपण पकडूया आणि तिथे थोडीशी राहण्याची सोय जर असेल तर बेस्ट राहील. तिकडचे पण आपण भक्तनिवास दाखवूया. तर चला आधी मुक्कामाची सोय करून घेऊया. गेल्या वेळेस जी रूम घेतली होती त्याच रूम मध्ये आपण परत बुकिंग केलेलं आहे. आपण गेल्या वेळेस जी बेड घेतली होती त्याच बेडला आपण परत व्हिजिट केलेलं आहे. का तर ही बेस्ट वाटते मला. सेफ्टीसाठी या हॉलमध्ये 2 सिक्युरिटी कॅमेरा दिलेला आहे. या रूम बद्दल तुम्हाला ऑलरेडी दाखवलेले आहे. आता आपण 200 वाली रूम बघितली. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल वॉर्ड मधली रूम दाखवतो ज्याची किंमत 100 रुपयापासून सुरू होते. तर अशा प्रकारचा हा जनरल वॉर्ड आहे. या हॉलमध्ये फक्त तुम्हाला सतरंजी दिली जाते याच्यावर झोपण्यासाठी. तर अशा प्रकारची ही सुविधा आहे. इथे तुम्हाला बेड, हातरून, पांघरून, उशी आणि पेटी हे साहित्य तुम्हाला भेटणार नाही झोपण्यासाठी. चार्जिंग फॅन वगैरे सगळं मिळून जाईल. इथे स्पेशल लॉकर दिलेलं आहे. या ठिकाणी तुमचं काही महत्वाचं साहित्य वगैरे असेल तुम्ही इथे लॉक करू शकताय. बरोबर 8 वाजता अन्नछत्र उघडतात. त्याच्यानंतर प्रसादाची वेळ होते. त्या अन्नछत्रासाठी जी लाईन लागते ना इथून एकदम रांगेमध्ये. आज महाप्रसादामध्ये स्पेशल उपवासाची थाळी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शुभ सकाळ. सध्या जो टायमिंग झालाय तो 6:15 वाजलेले आहेत. आपण चाललोय स्वामींच्या दर्शनासाठी. जाऊया आता मस्तपैकी सकाळ सकाळ दर्शन घेऊया स्वामींचं. मस्तपैकी असं सकाळ सकाळ श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालेलं आहे. या आधी आपण देवरुख अक्कलकोटचा प्रवास दाखवलाय. त्याच्यानंतर आपण नाशिक अक्कलकोट या प्रवासादरम्यान दर्शनाचा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो हा व्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला, श्री स्वामी समर्थ.